जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. अलिबाग येथे दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशन MFOWA ची एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फलदायी बैठक यशस्वीरित्या पार पडली. ही बैठक जनरल सेक्रेटरी श्री संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अध्यक्ष श्री श्रीनिवास रेड्डी, संचालक ॲडव्होकेट जिवंत दत्त आरगडे, अध्यक्ष श्री दीपक भानुशाली तसेच CEO स्ट्रॅटेजिस्ट श्री सुमित आचार्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या बैठकीचा मुख्य उद्देश होता MFOWA बद्दल जनजागृती करणे आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपक्रम व धोरणांवर सखोल चर्चा करणे. विशेष म्हणजे या चर्चेला मोठा प्रतिसाद मिळाला असून जवळपास 80% सदस्यांनी आपल्या जिल्ह्यांमध्ये या उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शवली आहे. या बैठकीस उपस्थित मान्यवरांमध्ये श्री स्वप्नील शिंदे, श्री सोनू साल्वी, श्री विजय शिंदे, श्री कल्पेश सावंत, ॲडव्होकेट कुट्टी, श्री चंद्रकांत जाधव, श्रीमती उज्ज्वला चंदनशिव, श्री नितीन गांधी, श्री राजाराम हुलवान, श्री सुनील सावंत, श्री संजय सावंत, ॲडव्होकेट गौरी म्हात्रे, श्री गिरीश म्हात्रे, श्री सचिन म्हात्रे, श्री नरेन जाधव, श्री ओमकार पाठारे, श्री भरत तन्ना, श्रीमती तन्ना डॉक्टर काझारे आणि श्री हिरन नंदकुमार काझारे यांचा समावेश होता. सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक चर्चा यामुळे MFOWAच्या बळकटीकरणासाठी आणि महाराष्ट्रभर विस्तारासाठी मोठी चालना मिळणार आहे. एकूणच ही बैठक अत्यंत यशस्वी ठरली असून भविष्यातील मोठ्या उपक्रमांचीही सुरुवात मानली जात आहे. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा. रियल एस्टेट के अंदर मोनेटाइजेशन का प्लेटफॉर्म लेके आया और जिसमें एक दिन के लिए प्रॉपर्टी कैसे मिलेगा. लोग 11 महीने के लिए लीजिंग देते हैं, पर एक ही सब्जेक्ट है फिल्म इंडस्ट्री में, शूटिंग, इवेंट्स, फोटोग्राफी, तो सिर्फ एक दिन के लिए होता है. तो उसका कॉन्सेप्ट बनाकर हमने पूरे इंडिया के अंदर 16,000 प्रॉपर्टी को कलेक्ट किया और अब उसको मोनेटाइजेशन का डिजिटल कर दिया. और रियल एस्टेट में मेरे पहले 30 ईयर्स हमारे डैडी ने ये काम किया था, जो बाइंग, सेलिंग और रेंटिंग मतलब रिटेल का काम किया था. वहां से सीख के मैंने अपना ये पाथ चुना कि कैसे हम एक प्रॉपर्टी को वन डे के लिए देंगे. जैसे ये मिला है तो वीकेंड हॉलीडेज में जाता है, तो ये रेवेन्यू बहुत बड़ा मॉडल है, वो 11 महीने से भी बहुत ज्यादा बड़ा. तो शूटिंग में जो रेवेन्यू आता है वो 30 to 40% आता है ईयरली ROI, और बाकी की प्रॉपर्टी में 3% to 7% आता है. इवेंट कंपनीज का 8 से 9% का होता है. सो हाईएस्ट रेवेन्यू इज ओनली फ्रॉम शूटिंग. सो दैट इज द सब्जेक्ट व्हाट आई डू. And I'm expert into creating properties for shooting line. और वो करते करते जर्नी में हमने रियल एस्टेट में काफ़ी काम किया. फिर हमारा एक इंट्रोडक्शन हुआ एसोसिएशन में, जहाँ पर एक ऐसा सब्जेक्ट है कि जो पिन कोड वाइज हमने ऑलरेडी रीच किया है पूरे इंडिया को, महाराष्ट्र में. इस महाराष्ट्र एसोसिएशन के अंदर मुझे एक अपॉर्चुनिटी मिली, मेरे इंटरव्यूज हुए और उसमें मुझे सिलेक्ट करने में एक पूरी कमेटी थी जिन्होंने सिलेक्ट किया और मुझे कैपेबल समझा कि मैं इस रोल को निभा सकता हूँ. आज ये मेरा फर्स्ट स्टेप है संदीप भाव के थ्रू. जब हमने एक चेन को और आगे बढ़ाया तो आज कितने सारे लोग बैठे. बहुत जल्द ये एरिया वाइज हम बढ़ते जाएंगे. पूरे महाराष्ट्र के 36 डिस्ट्रिक्ट के अंदर मैंने और संदीप भाव ने ये इनिशिएटिव लिया कि हम ये करेंगे और टीम बनाते जाएंगे. ऊपर लेवल तक 36 डिस्ट्रिक्ट में वी वांट प्रेसिडेंट टू बी एरिया वाइज, एंड देन नीचे लेवल पे वी विल हैव थाउजेंड्स ऑफ पीपल जो रियल एस्टेट में कनेक्टेड है. एंड उनकी जो भी प्रॉब्लम्स हैं, व्हाई वी आर डूइंग दिस एसोसिएशन, उनका सारा डिटेल्स है आपके पास उस फॉर्म्स के अंदर है. और बाकी डिटेल्स हमारे डायरेक्टर एडवोकेट साहब हैं जिन्होंने ये कमेटी को बनाया, ये क्रिएट किया. इनको 4 साल लगा एक क्लॉज को फॉर्मेट करने में, ड्राफ्ट करने में, विथ स्ट्रेटेजिक CEO सुमित जी. तो इन्होंने ज्यादा टाइम देकर इसको पूरा स्ट्रक्चर बना दिया. 3 वेळा आपल्याला नोटीस द्यावं. हे का द्यावं लागतं? कारण आपल्याकडे थेट भाडेकरू येत नाही. फ्लॅट आपला असतो 10व्या माळ्यावर, 10व्या माळ्यावर 3 नंबरचा फ्लॅट, ते दिसतात कुठं खाली लोकांना. हे असं काही रो हाऊसेस असते तर आपल्याला तर दिसेल, मला भाड्याने देणे, गेटला लावलं तर विचारतील काही कुठे द्यायचं कसं म्हणून. ते तिथं कसं येणार लोक. त्यामुळे फ्लॅटची हा मुळात मोठा प्रॉब्लेम असा आहे की फ्लॅट भाड्याने जाताना आपल्याला ब्रोकरची गरज पडते. आणि म्हणून याच्यात काय केलंय आपण की ब्रोकरेज फ्री फ्लॅट ही कॉन्सेप्ट काढलेली फ्लॅट ओनरसाठी. आता हा मूळ फ्लॅट ओनरचा सेगमेंट वाचतोय मी. तर ब्रोकरेज फ्री फ्लॅट ओळखतो. त्यानंतर 4 नंबर
फ्लॅट मालकी वारसा हक्क प्रमाणपत्र सुलभीकरण. म्हणजे कुणी तो ज्यांचा फ्लॅट आहे, आजी आजोबांचा आहे, कोणाचा आहे, मावशीचा आहे, तिथं कुणीतरी भाडे म्हणजे वारसाला कुणी नाही दुसरं, तर ते वारस कोण आहे ते रेकॉर्ड करून त्या वारसाचा मालकी हक्क मिळवण्यासाठीचा एक याच्यातच आहे, तो एकाच अर्ज. हा जो अर्ज आहे हा त्याच्यातला एक नंबर अर्ज आहे. मी पहिल्यांदा त्याची माहिती वाचतो. पेशा आणि डॉक्टर नाही, म्हणजे ऑप्टोमेट्रिकची आता डिग्री कंप्लीट झाले. याच्या आधी पोलीस होते पण त्याचं रिझाईन दिले. आणि आमची उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था आणि माणुसकी प्रतिष्ठान ह्या दोन्ही संस्था एकत्र येऊन आम्ही काम करतो. 15 बेडचं हॉस्पिटल आहे आमचं सुरुची हॉटेल समोर. आणि बाकी आता भोसले साहेबांबरोबर एकत्र प्रोजेक्ट करत आहे, ते नंतर सांगते. थँक्यू. मेंबरशिप साठी अर्ज केला कमिटी मेंबरकडे तुम्ही, तर तो कमिटी मेंबर एकटा लगेच तुम्हाला देणार नाही सदस्य होतो. कमिटी चर्चा करेल, कागदपत्र पडताळणी होईल, मग ते ठरवून मग कमिटीचं ठराव होईल, हा याला मेंबरशिप द्यायला काही प्रॉब्लेम नाही. मग ते एजीएम मध्ये मान्यता द्यायचं तो नंतर असतो. कमिटी मेंबरची तरी मान्यता असलीच पाहिजे. आणि कमिटी मेंबरची मान्यता कमिटी काय लगेच तुम्ही अर्ज दिले की संध्याकाळी बसणार नाही. समजा 2 महिन्यांनी कमिटी मेंबरची मिटिंग होईल, तर तोपर्यंत समजा कुठं काही आम्हाला लागलं कुठं द्यायचं असेल काही कागदपत्र किंवा आपल्याला इलेक्ट्रिक बिल भरायचंय किंवा आपल्याला इलेक्ट्रिक कनेक्शन घ्यायचं, कनेक्शन कट झालेलं असेल, गॅस कनेक्शन, इतर काही फॉर्मॅलिटी करायची असतील तर त्यासाठी प्रोव्हिजनल मेंबरशिप दिली जाते. प्रोव्हिजनल मेंबरशिप ही टेम्पररी मेंबरशिप आहे. ती तुमचं परमनंट मेंबरशिप येण्याच्या अगोदरच्या कालावधीपर्यंत ही असेल. दहा नंबर आहे सोसायटी फॉर्मेशन. सोसायटी स्थापन करणे किंवा अपार्टमेंट स्थापन करणे. 50 नवीन स्कीम झाली आणि 50 फ्लॅट ओनर्स आले, तर त्यांना सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून आले आणि तिथं आता सगळे मिळून राहतायत. मात्र सोसायटी बनली नाही सगळ्यांची मिळून, अपार्टमेंट बनलं नाही, तर ते करण्यासाठी पण आपण त्यांना मदत करतो. दुसरं 11 नंबर फ्लॅट मालक यांच्या विविध समस्यावर तक्रारी मिळवण्यासाठी सुलभीकरण. आता फ्लॅट मालकांच्या तक्रारी, हे फ्लॅट मालक हे 4 प्रकारचे आयडेंटिफाय केले असोसिएशन. पहिला फ्लॅट मालक असा आहे की जो फ्लॅटमध्ये राहतो, ज्याचा फ्लॅट असतो स्वतःचा, तो राहतोय फ्लॅटमध्ये, रेसिडेन्शियल फ्लॅट ओनर. दुसरा फ्लॅट ओनर असा आहे की राहतो एका ठिकाणी आणि दुसरीकडे एक फ्लॅट घेतलेला असतो, तो इन्व्हेस्टर फ्लॅट की तो भाड्याने देण्यासाठी घेतो, जेणेकरून त्याला ऍसेट करायचंय की ते प्रॉपर्टीचा भाव पण वाढला पाहिजे आणि भाडं पण मिळालं पाहिजे, तर त्याला आपण इन्व्हेस्टर फ्लॅट ओनर म्हणतो. तिसरा प्रकारचा फ्लॅट ओनर असा आहे की तो जुन्या कुठल्या एखाद्या घरात राहत असेल, म्हणजे तो फ्लॅट असेल किंवा रो हाऊस असेल किंवा बंगला असेल किंवा चाळीत असेल पाहिजे आहे, मात्र त्यांनी एखाद्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक केलाय, नव्या प्रपोज्ड इमारतीमध्ये, नियोजित इमारतीमध्ये,